आदिती, एक सांगू, आज तर मी खूप खुश आहे. कळलं मला ते. सांगितलं जयरामनी. पण जयला तर मी काहीच बोलले नाहीये. हो का? मग कदाचित अरविंद काकांनीच सांगितलं असेल. झालं, यांच्या काही पोटात राहत नाही, सगळं बोलून टाकतं. बोललो असेल तर बोलू दे, मला नाही काही चुकीचं वाटत यात. ऐक ना दीदी, तुला काय वाटतं? आता अरविंद काकांना काय वाटतं हे मी कसं सांगणार? ते ठीक आहे ग, पण एकंदरीत माझ्या या चळवळीबद्दल तुला काय वाटतं? चळवळ? चळवळच ना. हे बघा दीदी, आता माझ्या या प्रयत्नामुळे आपल्या ऑफिसमध्ये केवढा बदल घडणार. मग आता बदल घडणार आहे म्हणजे चळवळच ना ती. मग ते असू दे, मला सांग ना, तुला काय वाटतं? खरं सांगू, तुम्हाला जे वाटतंय ना तसं जर झालं तर मला खरंच खूप आनंद होईल. खरंच? वाह, छान. ऐक ना दीदी, म्हणजे जितकं तू त्यांना ओळखतेस त्यावरून तिकडून होकार येईल? नंदिनी मॅडम, तुमची इतकी चळवळ चालली आहे ना, मग तिकडून सुद्धा नक्की होकार येईल. बस, तू असं म्हणतेस ना, बस. अगं वेडाबाई, आपण अर्धी लढाई जिंकली. सांगू का, मी जे आता म्हणते ना त्याप्रमाणे जर घडलं तर आपल्या ऑफिस मधलं सगळं वातावरण बदलून जाईल. इथले सगळे नियम बदलतील आणि मग आम्हाला पण टेन्शन फ्री राहता येईल. नंदिनी मॅडम, खरंच खरंच तुम्ही म्हणताय तसं होऊ देत आणि तसंच होईल असं मलाही वाटतंय. पण तुम्हाला माहिती आहे ना अरविंद काका कसे आहेत ते पटकन बोलून जातात एखादी गोष्ट, पण त्यांच्या मनात काही नसतं. त्यामुळे त्यांचं कुठलंही बोलणं प्लीज मनाला लावून नका घेऊ. छे छे छे, आदिती, मी त्यांचं कधीच मनावर घेत नाही. मी काय त्यांना आज ओळखते, किती वर्ष ओळखते. मला माहितीये ग, उगाच ना नावाला विरोध करतात ते. बास, माझं ठरलंय, एकटं लढत राहायचं. देऊ दे काय नकार द्यायचा तो. सांगू का, माझ्यापेक्षा ना त्यांनीच जास्त मनावर घेतलंय. हो, तेव्हा कसं डोक्याला हात लावून बसले. जीव आहे ना ग.